शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहायचं नसेल तर ही माहिती, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी हे आपलं चॅनल. शेतकरी मित्रांनो, सरकारने नुकतीच या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. त्यामुळे 30 सप्टेंबर पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत आहे, 2 लाखापर्यंत कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु थांबा, तुम्ही जरा ही चूक केली तर तुम्हाला शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहावं लागू शकतं. नक्की काय आहे ही चूक, तर सांगतो. शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित आता कुठल्याही योजना असतील तर त्या योजनेसाठी फार्मर आयडी म्हणजेच ॲग्रीस्टॅक योजनेद्वारे जो काही फार्मर आयडी तयार केला जातो शेतकऱ्यांचा, तो आता खूप महत्वाचा झालाय. त्यामुळे शेती संबंधित कुठलीही योजना तुम्हाला घ्यायची असेल, त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी फार्मर आयडी असणं खूप महत्वाचं झालं आहे. अगदी त्याच पद्धतीनं शेतकरी कर्जमाफीसाठी देखील फार्मर आयडी हा खूप महत्वाचा घटक ठरणार आहे. त्यामुळे अजून देखील ज्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तयार केला नसेल, अशा शेतकऱ्यांनी लवकरच आपला फार्मर आयडी या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे. फार्मर आयडी नक्की आहे तरी काय, तर फार्मर आयडी एक प्रकारे तुमचा आधार कार्ड आहे. ज्या पद्धतीनं आधार कार्ड वरती तुम्हाला एक ओळख क्रमांक मिळतो, अगदी त्याच पद्धतीनं फार्मर आयडी वरती तुम्हाला एक ओळख क्रमांक मिळणार आहे, जो तुमचा एक शेतकरी म्हणून तुमचा ओळख क्रमांक असणार आहे. त्यामुळे कुठल्याही शासकीय योजनेसाठी आता फार्मर आयडी खूप महत्वाचा झालाय. अगदी त्याच पद्धतीनं शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी फार्मर आयडी हा एक महत्वाचा घटक ठरू शकतो. कारण त्या ठिकाणी तुमची शेती संबंधीची सर्व माहिती आता साठवली जाते. त्यामुळेच फार्मर आयडी असणं शेतकऱ्यासाठी एक खूप महत्वाचं झालं आहे. त्यामुळे अजून ज्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तयार केला नसेल, अशा शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन लवकरात लवकर आपला फार्मर आयडी तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे लगेच हा फार्मर आयडी तयार करा, कारण सरकारने आता शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 50,000 प्रोत्साहनपर दिले जाणार आहे. त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांनी ही काळजी नक्की घ्यायची आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर आयडी तयार केला नसेल, अशा शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती तुम्हाला शेअर करायची आहे. आणि ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. धन्यवाद.